आमचे सगळे सोय करणार तिकडं 4-4, 5-5 पायल्या दळून आणलं आम्ही हा त्याची सोय करणार आहेत आम्ही सगळी। एकंदरीत किती महिलांचा सहभाग असणार याच्यामध्ये पूर्ण गावातल्या महिलांनी आमच्या मराठी समाज सगळा मराठी मारोडी मुसलमान सगळे सहभागी आता कोट्यावधी मराठा समाज येणार आहे सगळे सोय करणार किती येऊ द्या सगळे सोय करणार सगळे करणार। अच्छा आजूबाजूच्या सुद्धा काही आजूबाजूच्या गावाला सांगितले पोरं सारखे फिरतात आमचे सगळे सोय करणार आहेत आम्ही महिलांनी सकाळी उठल्यावर भाकरी भाजी करून देणार पोरं घेऊन जाणार आम्ही पण जाणार पुन्हा दिवसभर भाकरी करून देणार आम्ही 2 दिवसापासून तयारी येतात आम्ही सगळे तयारीची सगळे तयारी ज्वारीच्या बाजरीच्या घरचे धान्य आम्हाला सगळे थापून देणार आहे मग ज्वारीच्या बाजरीच्या पोळ्या गव्हाच्या भाजी काय सांगितलेली आहे काय करायचं भाजी काय आपली वांग्याची बटाट हे करणार बेसन जे गडंती सगळे आम्ही 4-4, 5-5 पायल्याच्या भाकरी करणार घरच्या 5-5 पायले 25 किलो घरच्या 25 किलो घरच्या 5-5 पायलेचे आणि मग या सगळ्या स्वयंपाक आता तुम्ही करणार हो आता इतकं मोठं 25 किलो स्वयंपाक 25 किलोचा आम्ही काय सकाळी भेटले आम्ही जाड लाकडं घालतो चुलीत भाकरी करतो मग जाड नाही भाकरी मग 25 किलोच्या भाकरी करायला काही त्रास आणि काय त्रास आम्हाला आम्हाला त्रास नाही काही आम्हाला सवय आहे। याच्या आधी पण इकडे आपण सप्ताहाला नारळी सप्ताह वगैरे होता अशा टायमालाही आपण स्वयंपाक करतो सगळे स्वयंपाक करतो पंक्तीत तसं स्वयंपाक करणार आम्ही चांगलं होणार आहे आपलं चांगलं होणार आहे ना आता आमच्या लेकरांना मुला बाळाचं नातरुंडाचं आमचं चांगलं होणार आहे ना त्यासाठी करणार आहेत ना आम्ही लय त्रास झाला ना आता काय लेकरं शिकून असे पडलेत आमचे घरी शेतीत काम करतात कामाची कटाळी देत त्यांना आम्हाला आरक्षण नाही तर काय करायचं आमच्या लेकरांनी करतात कामं शेतीत आता आमच्या नातरुंडा पत्र तर सोय होऊन द्या आरक्षण जर राहिलं असतं तर कदाचित नोकऱ्याला लागले लागले असते ना एक तर लागले असते काही शेतीवाले असले तरी काही हे केलं असतं काही ते केलं असतं वगैरे सगळे ह्या गोष्टी आम्ही करून देणार आहे सगळेजण आणि सहभाग करणार आहे ते आलं त्यांच्या सत्काराला थांबणार आहेत मिळणार म्हणजे मिळणार 100% मिळणार आरक्षण मिळाल्यानंतर आनंद कसा आनंद आम्ही मोठे फटाके वाजवू आनंद करू उत्साह करू आमच्या मुलांसाठी आम्ही काही पण करू शकतो अभिमान म्हणजे आमच्या जवळचं आहे जवळच्या गावापासला आहे परत तिथं गेल्यावर लोकांना आता किती आनंद होईल की आपल्या गावचे जरांगे पाटील किती मोठे झाले सगळ्यांसाठी लेकरांसाठी झटायलेत ना ते सगळ्या मराठा समाजासाठी त्याच्यामुळे सगळ्यांना आनंदच आहे ना। आता आमचं खरंच म्हणजे परम भाग्यच म्हणायचं की आमच्या गेवरा तालुक्यातील जन्मभूमीच आहे त्यांची आणि खास करून पहिला मुक्काम त्यांच्या जन्मभूमीत आणि दुपारचं जेवण म्हणजे हे आमच्या गावाचे केंद्र म्हणजे कोळगाव हे ते दुपार जेवण आहे। पण हे जे नियोजन करायचं आहे तर सकाळीच आमच्या गावात जवळपास 20-25 मुलाची टीम आली होती अशा यांच्या 4-5 टीम आहेत की गावगाव फिरत आहेत आणि एकमेका सहाय्य करू आगे धरसू पंथ ह्या उक्तीप्रमाणे जुन्या काळ संत महंताच्या प्रमाणे की जसं मगाशी आपल्या बऱ्याच बांधवांनी उल्लेख केला की एक नारळी सप्ताह असतो सप्त्यामध्ये असं लाखो समाज कंटिन्यू 24 घंटे तिथं भोजन करत असतो पण त्यासाठी काय असतं फक्त भाजी वगैरे तिथं ती केली जाते पण जे भाकरीचं नियोजन आहे खास करून आपण असं अनेक पंचपक्वान्न खातो काही खातो पण अशा काही विशेष याच्यामध्ये उत्साहामध्ये जेव्हा असतं नियोजन भाकरी असते बेसन आणि भाकरी आपलं जुनं जे जेवण आहे तर 25 म्हणजे 50-60 गाव काय असतील त्या गावामधून प्रत्येक गावातून आता हे नगर करून भेटीगाठी घेत आहेत पण न सांगता जेव्हा मॅच दौरा दादांचा पडला हा नियोजन तेव्हा त्याच्या आधीच नियोजन प्रत्येक गावाने केलं आहे की न सांगता आता हे सांगावं लागत नाही की तुम्ही आम्ही काय करायचं तर त्याच्या आधी आम्ही 2 दिवसापूर्वी गावात मॅसेज टाकला होता की आपल्याला 20 तारखेला सकाळी 10 वाजेपर्यंत आपला नुसतं मराठा बांधवच नाही तर इतर सर्व समाज दादा म्हणते ते खरं आहे कोणताही गाव असून द्या सर्व समाज एकमेकाच्या बंधू भावाप्रमाणे तिथं राहत असतो नुसतं मराठा समाज नाही तर सर्व समाजातील बंधू प्रत्येकाने समजा 2 पायल्या 5 पायल्या काय असेल भाकरी बेसन चटणी ठेसा हे काय जे नियोजन असेल तर ते स्वतःहून घेऊन येणारच नाहीत तर ते वाढण्यासाठी जे नियोजन आहे कुठेही कमतरता भासू नये म्हणून की गावातले हजारो बांधव माता भगिनी तिथून स्वतः घेऊन गाडीने इथपर्यंत येणार आणि सोबत येताना प्रत्येक गावातून आता आमच्याच गावातून कमी 2 टँकर पाण्याचे येणार असे 100 गावाला 200 टँकर व्हायला लागले प्लस दादाने सांगितलं की वाटाने मोटर असेल कोणाचं घर असेल जसं आपल्या आषाढी वारी असते का कोणी म्हणताना माऊली आमच्या घरी या जेवण करा पाणी हे नियोजन सेम तसं होणार आहे प्रत्येक ठिकाणी म्हणजे कुठलीही गैरसोय होणार नाही पहा मराठा समाज हा पहिल्यापासून शिस्तप्रिय आणि 18 पगड जातीला घेऊन चालणारा सोबत समाज आहे
आणि तुम्ही जे म्हणता समजा कसं काही नियोजन केलं का, याच्यात प्रत्येक माणूस स्वतः स्वयंसेवक आहे. इथं कोणाला सांगावं लागलं नाही की तू हे कर, प्रत्येक माणूस स्वयंसेवक म्हणून काम करतो. आणि राहायला विषय शिस्तप्रिय, तर समाज हा शिस्तप्रिय गेली 58 वर्ष झाली, कुठंही कोणाला कधी धक्काबुक्की नाही. मग तुमची इमर्जन्सी पाहायला पण लाखो समाज असताना ॲम्ब्युलन्स आली, कोणाचा काही विषय आला तर घ्या 2 मिनिटात किंवा 5 मिनिटात रस्ता मोकळा करून दिला आहे. म्हणजे स्वतःही त्रास करून घेत नाही आणि कोणालाही त्रास करत नाहीत. आणि स्वतःचं सिक्युरिटी आहे की सोबत जे जाणार मुंबईला जे जाणारे बांधव कोटीच्या घरात. आणि विशेष म्हणजे सांगतो, इथं जर समजा 50 लाख असले कोळगावमध्ये, तर नगरमध्ये गेल्यावर ते 1 कोटी होणार, पुण्यामध्ये 1.5 कोटी. जसं जसं मुंबई जवळ येणार हा आता जशी की आपल्या गावातून एखादी नदी जर निघाली इथं छोटी असती, पण समुद्रापर जायला जाताना ती खूप मोठी होती. का होती की त्याला असे अनेक छोटे मोठे ओढे ओगळी असती हे जुळले असते. त्याच प्रकारचा हा एक जनसागर आहे की 14 तारखेला जे सराटे अंतर्गत झालं होतं त्याच धर्तीवर इथं जसं जसं मुंबई जवळ येईल तसं समाज अटॅच होणार आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, पंढरपूर हा जसं जसं मुंबईला महामार्ग सुटतील त्याच प्रकारे हा असा बजरंगबलीच्या शेपटीप्रमाणे लांबत जाणार. पुढे जर मनोदादा मुंबईत असले तर त्याचा शेंडा पुण्याच्याही भार असू शकतो, त्याचीच लंका जाणार. हे सरकारने कोणी हे दडपशाही करण्याचा असा प्रयत्न करू नये. आणि आता हा अंत आमचा मराठा समाज खूप पाहिला आहे. मला विशेष करून असं वाटतं की आरक्षण विषय काय म्हणतात काही गरज आहे बाबा, नव्हती गरज. पण आता मी विषय सांगतो, मी एक साधा अल्पभूधारक शेतकरी आहे, पण मुलांना शिक्षण करायला कमीत कमी त्याची 12वी 13वी क्लासेस सहित कमीत कमी 10 ते 12 लाख रुपये खर्च करावा लागतो. आणि 10 ते 12 लाख खर्च करायसाठी त्याला कुठंतरी मजुरी करावी लागते किंवा कुठं कामाला ऊसतोडीचा करावं लागते. आणि 10-12 लाख खर्च करून त्याला जर CET नीटमध्ये सीटमध्ये जर 1 मार्क कमी पडला त्याच्या अख्ख्या जीवनाची केलेली मेहनत वाया जाते. आणि त्याला मग आत्महत्या करण्यासारखी मनस्थिती त्याच्यामध्ये उत्पन्न पर्याय होती आणि तो खूप डिप्रेशनमध्ये जातो. त्याच्यासाठी ज्याच्या त्याच्या क्वालिटीनं शिकलं पाहिजे, कारण आरक्षण प्रत्येकाला गरज आहे. आणि सरकारने आता अंत पाहून शेवट आम्हाला जे मुंबई जायचं वेळ त्याच्या आधी सरकारने म्हणतो सगळं व्यवस्थित करा आणि आमचा याचा आदर करून दे. बरोबर आहे. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज कुठल्या तरी मोहिमेवर जायचे तर 6-6 महिने 2-2 महिने मोहीम चालायची. पण पाठीमागं राज्यकारभार सुरू झाला तर आपल्या राष्ट्रमाता आऊसाहेब जिजाऊ मासाहेब ह्या राज्यकारभार चालायच्या पाठीमागची जिम्मेदारी सांभाळायची. त्याच प्रकारे जर ज्या महिला जे पुरुष आहेत ते मुंबईच्या मोहिमेवर आता जर गेले तर पाठीमागं राहिलेल्या महिलांनी पुढं दादांनी सांगितलं त्यांना तुमच्या जर काही उल्लेख केला दादा मला वाटतं तुमची म्हातारी मी सोबत नेणार आणि तिकडे जर शासनाने काही त्रास द्यायचा प्रयत्न केला तरी जर मग म्हातारी त्यांची आहेच. तशी प्रत्येक महिला जी आहे स्टेशन असेल, पोलीस स्टेशन, रोड असेल किंवा एखादं राजकीय लोकांच्या नेत्याच्या घरी बी असून द्या, त्याच्या घरी जाऊन ठिया मारणार, दिवस उपोषण करणार, हे अशा प्रकारची रणरागिणी म्हणून उभा राहणार. अशा प्रकारे लढा गल्ली ते दिल्ली म्हणजे काय मुंबई ते गल्ली असे ठिकठिकाणी लढे उभा राहणार. कोट्यावर बी पब्लिक जरी आली तरी आमचं इथं जे हे तयारी केलेली ते आमच्या इथं कुठल्याही प्रकारची कमी पडणार नाही, कुठल्याच असं हे होणार नाही. तर त्याच्यामुळं आमच्या गावांनी जी इथं मनोज दादांनी जी आमच्या इथं आमची जिम्मेदारी आमच्या खांद्यावर जी इथं हे दिलेली ते इथल्या सगळे गावं आहेत जे 50 गाव आहेत ते सगळे आपल्याला सगळे समाजाचे जे हे तर ते सगळे आपल्याला इथं सहकार्य करणारे आहेत. आणि जरी दुसरा मुद्दा असा आहे, जरी इथं आमच्या काही बांधवांना काल काही इथं कॉन्स्टेबल नेऊन काही नोटिसा दाखविल्या तर आम्ही त्या फिटिसाला तसल्याला काही घाबरण्यापैकी नाहीत. आम्हाला त्यात तुम्ही कुठं नोटिसा द्या काही द्या, आमच्या समाजाकडून तसला काही उद्रेक होणार नाही. जी समाज आहे आमचा मराठा समाज हे एकदम शांतप्रिय समाज आहे. तुम्ही इतक्या सभा झालेल्या बघितल्या तुम्ही कोट्यावर ह्यांच्या सभेला पाहिले तर 50,000 लोक नसतात. आपल्या सभेला इतके लोक असताना तरी बी इतकी तयारी आमच्या समाजाने सगळी केलेली आहे. तरी आमचा समाज कसल्याही प्रकारची कितीही पब्लिक जरी आली तर कुठल्याही प्रकारची कमी पडून देणार नाही. इथं तर आमच्या कोळगावामध्ये 1000 तरुण आहेत आणि जी बाहेरून बी जे आम्ही आज गेलतो तर प्रत्येक गावातून चांगला प्रसिद्ध आज तरुणांचा त्यांनी मस्त आम्हाला 100 तरुण 50 तरुण असं सांगितलं आहे. पण आमचे हिशोब आमच्या म्हणण्यापेक्षा बी जास्त तिथून तरुण येणार आहेत. आणि तिथले गावकरी जे इथले जवळचे गावकरी ते सगळे पूर्णपणे आपलं जसं मुलीचं लग्न आहे आपल्या समजा मुलीचं जसं आपलं वराड आहे समजा, या वराडाला आपण जसं वरबाप म्हणून म्हणा एक भाऊ म्हणून म्हणा जसं आपण जेवलेल्या पाहुण्याला जाऊन देत नाहीत त्या पद्धतीने आम्ही सगळे तरुण जे काम आमच्या हातात देते ते काम आम्ही निश्चितपणे पार पाडू एवढंच सांगतो. जगालाच हे वाटेल असं काम केलं. हा मग आता हे समजा उत्सव आहे सगळा हे पार पाडायला पाहिजे आणि सगळी जनता त्यांच्या मागं आहेच ना.
आज सगळ्यांच्या मुलाबाळांचं शिक्षण होईल, शिक्षण झाल्यानंतर सगळे कळकळीने शिकवतात मुलांना, त्याच्यासाठी काहीतरी पुढं फायदा व्हायलाच पाहिजे, ह्याच्यासाठीच धावपळी ही सगळ्यांची. तुम्हाला वाटतं का बाबा की आतापर्यंत आपल्याला प्रमाणपत्र मिळत नव्हते, आपण आरक्षणामध्ये नव्हतो, तर आपलं नुकसान झालंय? झालंच ना हो, झालं म्हणजे झालंच ना. मुलांना शाळेसाठी फी भरायला लागत होती किंवा काय काय सांगाल? काय सांगायचं, सगळं आम्ही कबाड कष्ट करून आतापर्यंत मुलांना शिकलं, हे झालं, पण आतापर्यंत काहीच मिळालं नाही त्याचा आम्हाला फायदा. मग आता इथून पुढे फायदा होईल असं वाटतं? व्हायलाच पाहिजे. आणि ईश्वर पंचक्रोशीतले आहेत मनोज जरांगे पाटील, तुम्हाला अभिमान वाटत असेल? अभिमान वाटतो म्हणजे ज्या घरातले असलेले वाटते, म्हणजे घरातला माणूस लढतोय सरकार. 7 किलोमीटर तो माटुली काय वो तुम उनसे मिले थे क्या कभी? हाँ कभी भी हमें से है बाजार पे जाते चाय पिलाते इधर बटन उनके पिताजी से मिले हो क्या आप? नहीं मुझे अभी तक तो नहीं मिले, लेकिन नहीं, कभी कभी आने जाने के बाद हाँ, मिले इनसे क्या? मिले। अभी कैसा लगता है तुमको कि हमारा आदमी अभी पूरे दुनिया में फेमस हो चुका है? अच्छा है लगता था बहुत अच्छा लगता है. नमस्कार, मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. गावगाडा ते मराठवाडा, राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र, नात्याचा अनुबंध ते कोकण, न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ, समस्या असो की अडचण, उत्साह असो की आनंदाचा क्षण, क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढारी.